सतेज पाटील बोलतायत, थेट जाऊयात। निवडणुका तोंडासमोर ठेवून केलेल्या घोषणा आहेत। लाडकी बहीण सुरू झाली, परंतु त्यामध्ये आलेला जो जीआर आहे, जीआर मध्ये अनेक अटी शर्ती आहेत। पाहिलं गेलं तर विधवा परित्यक्त्यांना ऑलरेडी मानधन दिलं जात आहे आणि त्यांना मानधन मात्र घेता येणार नाही। म्हणजे एका योजनेचा लाभ घेतल्यानंतर दुसऱ्या म्हणजे कोणत्याही सरकारी योजनेद्वारे लाभ घेत असल्यास 5 एकरपेक्षा शेती असल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही अशी अट नाही। आपण 5 रुपये गाईच्या दुधाच्या अनुदानाचा विषय बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल, घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हायला 1 महिना लागला। अंमलबजावणी झाल्यानंतर देखील हजारो शेतकऱ्यांना अनेक त्रास झाले, त्यांना अजून अनुदान मिळालेलं नाही। प्रोत्साहनपर अनुदान या शेतकऱ्यांचं या राज्यातले अजून मिळालेलं नाही। ज्यांनी कर्ज भरलेलं आहे नियमितपणे त्यांना त्या ठिकाणी मिळणार होतं, ते अजून मिळालेलं नाही। याचा अर्थ काय की प्रसिद्धीसाठी घोषणा करायच्या, अंमलबजावणीमध्ये शून्य। हे शासन जर अंमलबजावणीमध्ये प्रशासनामध्ये चांगलं असतं तर शासन आपल्या दारी हे जिल्ह्यामध्ये उपक्रम राबवायची गरज लागली नसते। गव्हर्नन्स हा फेल झालेला आहे आणि म्हणून एकत्रितपणे असे प्रोग्राम घ्यायची वेळ शासनावर येते। आणि आता या जीआरमध्ये देखील आपल्याला लक्षात येईल की ज्यांनी पूर्वी काही लाभ घेतलेला आहे किंवा दुसऱ्या योजनेत असतील त्यांना मिळणार नाही। याचा अर्थ काय तर त्यांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे। काल एका भगिनीचा मला काल सोलापूरमधनं फोन आला, मला ती भगिनी म्हणली की या साहेब योजनांपेक्षा आमची MPSCची भरती लवकर करा, शासनातल्या नोकऱ्या आम्हाला लवकर ताबडतोब त्या ठिकाणी द्या, आम्हाला अवलंबून राहावं त्या ठिकाणी लागणार नाही, आम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायची ताकद शासनानं द्यावी हे अनुदान देण्यापेक्षा, असं एका उद्विग्नेनं एका भगिनीनं मला काल फोन केला। आणि म्हणून मला वाटतं या आम्ही म्हटलं तसं या योजनांचा प्रत्यक्ष लाभ हा लोकांना मिळणार नाही, होणार नाही। 5 एकरपेक्षा जास्त जमीन, कारण आपण पाहिलं गेलं तर विदर्भ मराठवाड्यामध्ये कोरडवाहू जमीन आहे, जिथे नापीक जमीन मोठ्या प्रमाणात नावावर असते। त्या योजनेत त्या शेतकऱ्यांना किंवा तिथल्या घरातल्या महिलांना मोठा फटका बसेल। हा निकष जो आहे तो हटवणं गरजेचं वाटतं। नाही, मी तेच म्हणलं ना, अटी आणि शर्ती एवढ्या आहेत की त्याचा लाभच मिळणार नाही। त्याचबरोबर आज नुकसान भरपाईमध्ये देखील हीच परिस्थिती आहे। NDRFचे नॉर्म असले तरी SDRFचे नॉर्म तुम्हाला बदलायला हरकत नाही। 3 हेक्टरच्या ऐवजी अजून पुढे जावा। विदर्भात मराठवाड्यात अनेक ठिकाणी लँड होल्डिंग जास्त आहे, तिथं नुकसान ज्यावेळी होतं त्यावेळी ते प्रत्यक्ष लाभ त्यांना मिळत नाही। आणि म्हणून ह्या अटी आणि शर्ती एवढ्यासाठीच आहे की योजना पोचू शकत नाही। काल इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये 22 ते 25 हजार कोटीचे प्रकल्प सुरू आहेत असं सांगण्यात आलं। त्याला तरतुदी या बजेटमध्ये किती आहेत, त्या तरतुदीतून ते प्रकल्प पूर्ण होणार आहेत का? आणि म्हणून हे फक्त आम्ही सातत्यानं म्हणतो की निवडणुका, लोकसभेचा फटका याचा परिणाम या अर्थसंकल्पावर आहे। याच्यामध्ये एक ट्रिक शक्तीपीठ महामार्गामध्ये 4 महिन्यापासून कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांनी विरोधाची भूमिका घेतलेली आहे। मला पहिल्यांदा स्पष्ट करायचं आहे की कोल्हापूरमध्ये नॅशनल हायवे गेला, त्याचं भूसंपादन झालं, त्याला कुठल्याही शेतकऱ्याने विरोध केला नाही। रत्नागिरी नागपूर हा कोल्हापूरमधून हायवे गेला, त्याला कुठलाही विरोध झाला नाही। संकेश्वर गोवा जाणारा महामार्ग आहे, त्याला कुठेही विरोध भूसंपादनाला झाला नाही। कोल्हापूर